आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। वारकरी संप्रदायाची खरी ओळख पाहायला मिळते ती फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच। देहभान विसरून विठुरामाच्या गजरासोबतच सर्वच संतांचा जयघोष करत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे होईल ते विठ्ठलाच्या कृपेने होईल असा दुर्दम्य आत्मविश्वास या वारकऱ्यांजवळ असतो। त्यामुळे रखरखत्या गंगेच्या वाळवंटात देखील हे वारकरी आनंदाने उड्या मारतात। मराठवाड्याची पूर्वीची प्रतिष्ठान नगरी म्हणजे आजचे श्री क्षेत्र पैठण, आणि पैठण म्हटले की एकनाथांची नाथषष्ठी आलीच। वारकऱ्यांच्या जीवनातील आनंदोत्सवाचा हा एक दिवस, परंतु एका दिवसाने पोट भरत नाही, म्हणून अनेक दिवस हा उत्सव सुरू असतो। चला तर जाणून घेऊयात संत एकनाथ महाराजांच्या या जन्म आणि कर्मभूमीविषयी। संत एकनाथ महाराजांचे 13वे वंशज डॉक्टर मेघश्याम गोसावी हे याविषयी माहिती देत आहेत। शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठीचा हा उत्सव आहे। तर हा उत्सव नाथ महाराज सुरुवातीपासून ते स्वतःसुद्धा करत होते। मग आपल्याला असा प्रश्न पडतो की नाथषष्ठीचा उत्सव आणि ते कसे करत असतील। तर त्याच्यामध्ये फाल्गुन वद्य षष्ठी याच दिवशी जे काही योग साधल्या गेलेले आहेत, तर त्याच्यामुळं त्यांचे जे गुरु स्वामी जनार्दन स्वामी दौलताबादचे त्यांचा जन्म आणि त्यांचं निर्वाण हे दोन्ही फाल्गुन वद्य षष्ठीला झालेलं आहे। नाथ महाराजांना सद्गुरूचं दर्शनसुद्धा याच दिवशी झालेलं आहे, आणि परात्पर गुरु हे दत्तात्रेय यांचंसुद्धा दर्शन महाराजांना षष्ठीच्या दिवशीच झालेलं आहे। आणि नाथ महाराजांचा जन्मसुद्धा फाल्गुन वद्य षष्ठी याच दिवशीचा आहे। मूळ नक्षत्रावर त्यांचा जन्म झाल्यामुळं काही दिवसातच त्यांचे आईवडील दोघंही गेले, म्हणून त्यांच्या आजोबा आजींनी त्यांचा सांभाळ केला। ज्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण, पण चक्रपाणी महाराज हे त्यांचे आजोबा, त्यांनी आणि त्यांच्या आजींनी सांभाळ केला। नाथ महाराजांचं कार्य पाहू जाता ठराविक 2 मुद्दे तर मी आवर्जून सांगेल, पण षष्ठीच्या निमित्ताने जे आधीचे योग सांगितले त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो योग आहे तो नाथ महाराजांचं निर्याणसुद्धा याच दिवशी झालेलं आहे, अशी ही पर्वणी आहे। आणि संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर नाथ महाराज हे सकल संतांचे राजे असं म्हणवलं जातं। तर राजे म्हणजे त्यांचं सगळंच काही भव्य दिव्य असलं पाहिजे असं अपेक्षित असतं। तर तसं त्यांचा संसार आणि परमार्थ दोन्हीही उच्च कोटीचा होता। परमार्थ उच्च कोटीचा होता हे कशावरून आपण म्हणू शकतो, तर सर्व संत वाङ्मयाचं एकत्रीकरण जरी केलं तर 50% जास्त वाङ्मय हे संत एकनाथ महाराजांचं होतं। आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी पुष्कळ ज्ञानाचं भांडार हे खुलं करून दिलेलं आहे। आणि सांसारिक म्हणलं तर रोज त्यांच्या घरी आलेल्या सगळ्या व्यक्तींना पुरणपोळीचं जेवण असायचं। पुरणपोळीचं जेवण म्हणजे फक्त एकच पुरणपोळीच आहे असं काही नाही, त्याच्यासोबत किमान एक 17 ते 18 बाकीचे पदार्थ असतात, आणि तेवढं सगळं करणं आणि आलेल्या सगळ्यांना तेवढं खाऊ घालणं हे काही सर्वसामान्याचं काम नव्हे। अशा अर्थाने सांसारिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने हे राजेच होते। आणि त्यांचं कार्य पाहू जाता विशेष 2-3 गोष्टी मी आवर्जून सांगेन की एकनाथी भागवत हा त्यांचा एक ग्रंथ आहे जो सर्वश्रेष्ठ आहे। प्रस्थानत्रयीमध्ये वारकरी संप्रदायात त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा याला वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयी अशी महत्त्वाचे 3 ग्रंथ मानले जातात। तर हा जो एकनाथी भागवत ग्रंथ आहे ह्याचं लिखाण पहिले 5 अध्याय हे पैठणला झालेलं आहे, परंतु ते काशीच्या काही कर्मठ ब्राह्मणांना योग्य वाटलं नाही, म्हणून त्यांना काशीला बोलवून घेतलं आणि हे असं काही करू नका म्हणून सांगितलं। पण त्यांनी 2-3 गोष्टीचं उत्तर दिलं त्यांना
की हे मला भगवंताने सांगितलेलं काम आहे, त्याच्यामुळं मी करणारच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही असं म्हणता की संस्कृतमधलं प्राकृतमध्ये लिहू नका. तर संस्कृत भाषा देवे केली आणि प्राकृती काय चोरापासूनही झाली असं म्हणल्यामुळं आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्यानंतर काशीच्या पंडितांनी, ज्यांनी सुरुवातीला अशा व्यक्तीचं तोंड देखील पाहायची इच्छा नाही असं म्हणलेलं होतं, त्यांनी उरलेले 26 अध्याय, एकनाथी भागवताची उरलेले 26 अध्याय महाराजांना काशीमध्ये राहून पूर्ण करायला लावले. आणि त्याच ग्रंथाची हत्तीवर सोन्याच्या अंबारीमध्ये तो ग्रंथ ठेवून 7 दिवस काशीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्या दरम्यानच नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा जीवाशिवाच्या विवाहाचा आणि आपल्या अर्थाने किंवा आपल्यासाठी म्हणून ते विवाह, पण त्या विवाहाचं सुद्धा आपल्याकडं जसा विवाह होतो त्या पद्धतीने अतिशय रसाळ असं वर्णन केलेलं आहे. आणि भाविकांची अशी श्रद्धा आहे की ज्यांचं लग्न लवकर होत नाही त्यांनी तो जर ग्रंथ भक्तिभावाने वाचला तर त्यांच्या लग्नाला पुष्टी मिळते, लवकर लग्न होतं. त्या व्यतिरिक्त त्यांचं पैठणमधलं राहणं आहे, पण विशेष कार्यामध्ये त्यांचा मी अजून एक उल्लेख असा करेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना गळ्याशी अजान वृक्षाची मुळी आलेली आहे असं सांगून आळंदीला बोलवून घेतलं. आणि ते बोलवण्यामागचं कारण असं होतं की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अपप्रचार बरेच झालेले होते. तर ते सगळे अपप्रचार काढून टाकून शुद्ध प्रतीची ज्ञानेश्वरी करावी या हेतूने महाराजांनी त्यांना आळंदीला बोलावलं होतं. ते सगळं करून नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध केलेली आहे. आज आपण जी ज्ञानेश्वरी पारायणाला अनमोल ग्रंथ म्हणून वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे. शुद्ध प्रतीची ज्ञानेश्वरी आपल्याला उपलब्ध करून देणारे कोण असतील तर ते संत एकनाथ महाराज. अजून महत्त्वाचं म्हणजे संत समाधी नेमकी कुठं आहे आळंदीला, आपल्या भाषेमध्ये त्याचं लोकेशनसुद्धा संत एकनाथांनीच आपल्याला शोधून दिलं. अन्यथा आपल्याला आळंदीमध्ये पुष्कळ समाधी दिसल्या असत्या, त्याच्यातली संजीवन समाधी ज्ञानेश्वर माऊलींची कोणती आहे ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागला नसता. पण ते अशा असामान्य प्रगल्भ अशा व्यक्तींच्याकडूनच ते शक्य होतं आणि त्यामुळं आपल्याला तोही एक लाभ झालेला आहे. रांजणाचा एक विषय सांगितला जातो, काय आहे हे रांजणाचं महत्त्व? तर जसं मी तुम्हाला म्हणलं की त्यांचं हे कार्य बरंच आहे, तर विशेष त्यांची गुरुभक्ती आहे. गुरुभक्तीमध्ये त्यांनी गुरुची इतकी मनोभावे सेवा केलेली आहे तर त्या भक्तीला भुलून भगवंतसुद्धा त्यांच्याकडं 36 वर्ष राबत होते. भगवंत श्रीखंड्या रूपाने जेव्हा आले तर त्या श्रीखंड्या रूपाने 12 वर्ष त्यांनी इथं काम केलं, राबले. तर त्याच्यामध्ये त्यांनी रांजणामध्ये पाणी होतं. तो जो रांजण आहे तो दगडी हौद आहे, 15 ते 20 फूट साधारण खोल देखील आहे. आणि त्याचं व्हॉल्यूम जर म्हणलं आपण, त्याची कॅपॅसिटी जर म्हणली तर ती ठराविक आहे, पण भगवंताची कावड आल्यानंतर तो भरतो असं आपण म्हणतो. तर मी तर म्हणेन की त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या रांजणामुळं आपल्याला 2 गोष्टी कळतात. एक तर भगवंत भक्तासाठी काय करू शकतो, तर 12 वर्ष अखंडित सेवा करू शकतो, पाणी भरतो. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की तो रांजण जर या मंदिरामध्ये आहे तर ह्याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल, ठासून सांगता येईल की नाथ महाराजांचं वास्तव्य याच परिसरात होतं. कारण तो काही आपल्याला उचलून ठेवता येण्यासारखा रांजण नाही आहे. मग तो जर एका ठिकाणचा आहे, तसंच याच मंदिरामध्ये 2 खांब आहेत. एका खांबाला टेकून नाथ महाराज पुराण सांगत होते, त्याला पुराण खांब म्हणलेलं आहे. तर त्या पुराण खांबामध्ये सुद्धा महत्त्व तेच आहे की ज्या ठिकाणी नाथ महाराज बसून पुराण सांगत होते तो जर या मंदिरात असेल तर ह्याचा अर्थ नाथ महाराज इथंच राहत होते. आणि उद्धव खांब जो म्हणलेला आहे तर तिथं स्वतः भगवंत उद्धव रूपाने नाथ महाराजांच्या प्रवचनाला, पुराणाला, कीर्तनाला जे साथ देत होते
ते त्या खांबाला टेकून सगळं करत होते. आपल्या भाषेमध्ये त्या पूर्ण पुराणाचं किंवा सगळ्या कीर्तन प्रवचनाचं मॅनेजमेंट ते सगळं पाहत होते. ते 12 वर्ष होते. महाराज, हा जो रांजण आहे हा कधी भरला जातो, कसा असतो, काय सांग? फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे तुकाराम बीज या दिवशी त्या रांजणाची पूजा केली जाते. तत्पूर्वी त्याच्यामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी पूर्णपणे काढून तो कोरडा केला जातो. त्याला धूप वगैरे लावून सुगंधित केलं जातं आणि बीजेच्या दिवशी त्याची षोडशोपचारे पूजा होते. आणि त्या बीजेपासून आपल्याला त्या रांजणामध्ये पाणी टाकायला सुरुवात करावी लागते. गोदावरी नदीचं पाणी आणून ते रांजणामध्ये टाकलं जातं. मला जसं आठवतं आहे त्यानुसार गेल्या 50 ते 60 वर्षापर्यंत वर्षापर्यंतचं जर पाहिलं तर फाल्गुन वद्य द्वितीयेपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा रांजण कधीही भरला जातो. त्याच्यामध्ये असं काही निश्चित सांगता येत नाही की तो बीजेला भरेल का तृतीयेला का चतुर्थीला पंचमीला, असं सांगता येत नाही. पण माझ्या आत्तापर्यंतच्या पाहण्यामध्ये तो पंचमीच्या नंतर कधी भरला गेला आहे असं कधीही झालेलं नाही. आणि तो भरल्यानंतर तो ज्याच्या हाताने भरला जातो त्या व्यक्तीचा सन्मान केला जातो आणि नंतर तो रांजण बंद केला जातो. त्याच्यातलं पाणी जे आहे ते वर्षभर स्टोअर केलं जातं आणि ते पवित्र पाणी बऱ्याच वर्षापूर्वीपर्यंत ते इथलच्या पंक्तीच्या प्रसादाला वगैरे वापरलं जात होतं. तीर्थ म्हणून देखील वापरलं जात होतं. पण आता पाण्याची मुबलकता असल्यामुळं त्याचा तेवढा वापर फारसा होत नाही. तीर्थ म्हणूनच कधीतरी ते वापरलं जातं. आपल्या मागे जे मूर्ती दिसते आहेत, देवधर्म दिसत आहेत, त्याच्यात कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत, काय सांगता? तर याबद्दल मी असं म्हणेन की नाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराज यांनी कर्नाटकामधून पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरला आणली. त्यामुळे आपल्याला पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरला होतं आणि त्याच भानुदास महाराजांच्या कुळामध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असं म्हणलं जातं. क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर. तर ह्या गोदावरीच्या तीरावर संत एकनाथ महाराजांचं सगळं कर्मभूमी जन्मभूमी ही सगळी त्यांची प्रतिष्ठान म्हणजेच आजच्या भाषेमध्ये पैठण आहे. तर नाथ महाराजांचा आणि पांडुरंगाचा हा जो या मूर्तीबद्दलचा आहे ती असं की कर्नाटकातल्या एका सावकाराने स्वतःसाठी ही पंचधातूची पांडुरंगाची मूर्ती बनवली. पण त्याला ती तिथं प्रतिष्ठापना करावी असं काही वाटलं नाही, कारण त्याला स्वप्नामध्ये तशा पद्धतीचं रोज येत होतं की माझी इथं प्रतिष्ठापना करू नका. म्हणून त्यांनी ती मूर्ती इथं आणून नाथ महाराजांना दिली. पण त्याला जरी ते स्वप्नामध्ये तसं सांगितलं गेलं त्या मूर्तीकडून तरी नाथ महाराज म्हणले की मला काहीतरी त्याचा संदेश आल्याशिवाय मी ती कशी स्वीकारू. इथंसुद्धा एक फार मोठा बोध आपल्यासाठी आहे की पंचधातूची मूर्ती आहे आणि तो आपल्याला देतो आहे. तर आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस म्हणेल की हो देऊन टाका मला. पण त्यांचं तसं नाही. ते संत आहे, श्रेष्ठ आहे. ते म्हणजे मला त्यांनी काहीतरी अनुभूती दाखवली तरच मी स्वीकारेन. तर त्या पांडुरंगाच्या मूर्तीने नाथ महाराजांच्या हाताने लोणी आणि खडीसाखर खाल्लं आणि ही एकमेव मूर्ती अशी आहे की ती पांडुरंगाची असून देखील तिचा उजवा हात हा उघडा दाखवलेला आहे आणि डाव्या हातामध्ये शंख आहे. त्या व्यतिरिक्त आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या खाली वीट ज्याला म्हणतो आपण, त्या विटेवर त्यावेळेला असे शब्द उमटले होते, स्वयंभू दास जेऊ घाल वान. म्हणजे मी इथं दास म्हणून राहायला आलेलो आहे. जेऊ घातलं तरी राहणार, नाही तरी राहणारच आहे. अशी ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे. तिला विजयी पांडुरंग असं म्हटलं जातं. त्या व्यतिरिक्त इथं नाथ महाराजांचे आजोबा चक्रपाणी महाराज आणि आजी, तसंच त्यांचे पंजोबा भानुदास महाराज आणि पणजी यांच्याही मूर्ती तिथंच आहे. त्यानंतर आमचं कुलदैवत जे आहे एकविरा देवी, तिचीही मूर्ती आहे. नाथ महाराजांचे परात्पर गुरु दत्त महाराज, तर इथं एकमुखी दत्ताची मूर्ती आहे.
नाथ महाराज हे कृष्ण भक्त होते हे तर सांगण्याची आवश्यकता देखील नाही. तर कृष्ण आणि गोपी ह्यासुद्धा इथं आहे. त्या व्यतिरिक्त राम पंचायतन आहे, बालाजी पंचायतन आहे, सूर्यनारायण आहे. त्या व्यतिरिक्त ये ना कारण बऱ्याच महत्त्वाच्या मूर्ती आहेत त्या झालेल्या आहेत सगळ्या. तेवढे वाक्य पूर्ण करून हो टाका. हो. तर या मूर्तींव्यतिरिक्त इथं एक पादुकांचा जोड आहे. त्या पादुका नाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला पालखीमध्ये आषाढीच्या निमित्ताने नेल्या जातात. त्यासुद्धा याच गाभाऱ्यामध्ये आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvchalna.com किंवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना.